सर प्रथमतः तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी आज हा 5वा दिवस आहे। तर आज तुम्ही या ठिकाणी तुमच्या मेंढ्या आहेत बरोबर? तर आम्हाला थोडक्यात त्याची एक माहिती सांगा आणि ह्या पांढऱ्या रंगाच्या ज्या मेंढ्या दिसतात ह्या कुठल्या जातीच्या आहेत आणि त्याची एक खासियत काय आहे त्या मेंढ्याची? त्यांना पिल्ले किती होतात, त्यांचं आयुष्यमान किती आहे, त्यांना जोपासावं कसं लागतं, हे आम्हाला एक तुमचा जो अनुभव आहे तुमचा त्या थोडक्याबद्दल थोडक्यात सांगा। माझं नाव पृथ्वीराज चव्हाण, सुंबरान गोट फार्मच्या माध्यमातून ही अविशान जातीची मेंढी आपण कृषकच्या प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे। या मेंढीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक वेताला 2 पिल्लं देतात। आपल्या स्थानिक जातीच्या ज्या गावठी मेंढ्या आहेत त्या प्रत्येक वेताला एकच पिल्लू देतात, परंतु या जातीच्या मेंढ्या ज्या आहेत त्या प्रत्येक वेताला जुळप पिल्लं देतात, कमीत कमी 2-3 पिल्लं देतात। बरं, नुसतं 2 पिल्लं देऊन उपयोग नसतो सर, त्या मेंढीमध्ये दूध देण्याची क्षमता असावी लागते। बरं, सो दुधाचा गुणधर्मसुद्धा यांच्यात चांगला आहे। आत्ता आपण जे बघतो हे 7 ते 8 महिन्याचे नर आहेत, सो यांचा वजन वाढीचा वेगही चांगला असतो। आता यांचं वजन जवळपास 40 ते 47 किलोच्या रेंजमध्ये आहे 5 नरांचं वजन। आणि त्यातून महत्त्वाचं आपल्या स्थानिक जातीला जर या नराने आपण संकर केलं तर आपल्या मेंढ्यांमध्ये जुळ्याचा गुणधर्म आपोआप येतो। एकदा जरी हा नर आपण वापरला तरी पुढच्या पिढ्यांमध्ये हा गुणधर्म आपोआप पर्क्युलेट होत जातो। बरं, सो जर कळपाची संख्या वाढवायची असेल, कमी कालावधीत जास्त संख्या मिळवायची असेल तर अविशान जातीच्या नराने आपण स्थानिक जातीच्या मेंढ्यांना संकर केला पाहिजे। बरं, ही जात सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर यांनी विकसित केलेली आहे। नगर कुठलं सर? आवाज आला नाही व्यवस्थित। अविकानगर सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर SWRI। ओके। आता ह्याच्या मेंढ्या आहेत, आपण हे जसं आता बोकडाचं मटण वगैरे हे करू शकतो तसं ह्याचं पण चालतं का? याचा मुख्य हेतू मटण हाच आहे। मटणाचं संख्यात्मक वाढ करणे, हां, दुधातनं वाढ करणे आणि जास्त वजन वाढ पिल्लातनं मिळवून देऊन शेतकऱ्यांना नफा मिळवणं हा याचा मुख्य अच्छा। हेतू आहे। साधारणतः तुम्ही एका त्या ह्याचं बोकडाचं वजन किती म्हटलं? 40-45 किलो होऊ शकतं। आता 7 ते 8 महिन्याचे नर आहेत, त्यांचं वजन 40 ते 45 किलो आहे। एका वर्षाच्या नराचं वजन 75 ते 80 किलो आहे एका वर्षाच्या? नाही, असं मटण वगैरे समजा जास्त वर्षाचं झालं असेल, 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं, तर मटणात चवीमध्ये काय असा बदल लागतो का? हो नक्कीच, परंतु त्यासाठीच आपण 6 ते 7 महिन्याचे जे नर आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध होतात। हां, म्हणजे 6 ते 7 महिन्याचे नर आपल्याला म्हणजे खाण्याच्या चांगले योग्य असतात। आणि या नरांची उपलब्धता जर हवी असेल तर तुम्ही सुंबरान गोट फार्मच्या वेबसाईटलाही व्हिजिट करू शकता किंवा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9960548005। मी पुन्हा एकदा सांगतो 9960548005 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करून आमच्याशी भेटू शकता। आपण बघितलं असेल सरांनी आता जी माहिती सगळी सांगितली, त्यांची त्या बोकडाबद्दल सगळी माहिती सांगितली, कसं मटण म्हणजे लहानपणापासून ते उत्पत्तीपासून ते विकण्यापर्यंत कसं विकलं जातं ही सगळी माहिती सांगितली। तर त्यांनी व्हॉट्सअपवर नंबर पण दिलेला आहे, जर तुम्हाला अवेलेबल म्हणजे त्यांच्याकडे काय माहिती आणखीन पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला बोकडं पाहिजे असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती मी स्क्रीनवर पण शेअर करेन, तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता। चला आपण व्हिडिओ इथेच थांबूया। थँक्यू।